मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाशिवरात्रीच्या पर्वावर पळशी झाशी येथे बनला 11 क्विंटल 25 किलोचा महारोठ। बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी तालुका संग्रामपूर येथील श्री शंकरगीर महाराज मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर महारोठ तयार केला जातो। महंत शंकरगिरीजी महाराज संस्थान पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर 11 क्विंटल 25 किलोचा महारोठ तयार करण्यात आला। ही शेकडो वर्षाची परंपरा असून हा कुठलाही चमत्कार नसून महाराजाच्या तपश्चर्याचे फळ मानले जाते। महाशिवरात्रीच्या रात्री गावातील तरुणांच्या मदतीने आणि हर हर महादेवाच्या गजरात हा भला मोठा आगळावेगळा महारोठ तयार करून रात्रीच रानगोवऱ्याच्या आहारात भाजण्यासाठी घातला जातो। केळीच्या पानात गुंडाळून त्याला राखेत ठेवून तयार केले जाते। हर हर महादेव, शंकरगिरी महाराज की जय, पलसीवाले बाबा की जय अशा घोषणांच्या गर्जनेत महारोठ तयार केला जातो। महारोठ निर्मितीची प्रक्रिया तसेच त्याचे स्वरूप पाहण्याकरिता परिसरासह इतरत्र ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात। वाढती लोकसंख्या बघून रोठाचे प्रमाण आधीपेक्षा वाढविले आहे। यावर्षी 11 क्विंटल 25 किलो एवढा महारोठ तयार करण्यात आला। रात्री 1 वाजेपर्यंत महारोठ तयार होऊन केळीच्या पानात व सुती कापडात बांधून टाकण्यात येतो। त्यानंतर महारोठाच्या जागेवर कापूर व अगरबत्ती लावून बाबांनी सुरू ठेवलेल्या धुनीतून विभूती गाळून रोठाच्या जागेवर टाकण्यात येते। सकाळी सूर्योदयापूर्वी पुन्हा भाकगण अंघोळ करून हर हर महादेवचा जयघोष करीत महारोठ बाहेर काढतात। महारोठाच्या प्रसादासह शिव मंदिरात आरती करून महारोठाचा नैवेद्याचे महाप्रसादाचे वितरण भक्तांना करण्यात येते। धगधगत्या अग्नीतून महारोठ बाहेर काढल्यानंतर कापडात ठेवलेला महारोठ पूर्णपणे शिजवून तयार झालेला असतो। दुसऱ्या दिवशी सूर्योदय पूर्वी हा महारोठ राखेतून बाहेर काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिवसभर वितरित करण्यात येतो। यंदाही 11 क्विंटल 25 किलो वजनाचा हा महारोठ साकारला गेला। याचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला। सातपुड्याचे पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दरवर्षी महाशिवरात्रीला शेकडो वर्षाची पारंपरिक पद्धत जोपासत गावाचा महाप्रसाद महारोठ बनविण्यात येत असतो। पंचक्रोशीतील सर्व भाविक यांचा मोठ्या श्रद्धेने लाभ घेतात। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा।